श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायण केल्याने येणारे अनुभव. गुरुचरित्र हे एक कामधेनू आहे. जे जे मनी इच्छावे ते ते गुरुकृपेने प्राप्त व्हावे. गुरुचरित्राच्या पारायणाची बुद्धी अनंत जन्माच्या पुण्याईनेच आपल्या मनात येते. प्रारब्धात असेल तरच गुरुकृपा व स्वामी सेवा आपल्याकडून घडत असते. हजारो मैलावर असून देखील गुरुकृपा आणि गुरुसेवा गुरूंच्यापर्यंत पोचत असते आणि आपल्याला गुरु आपल्या भेटीसाठी बोलावून घेत असतात. ठरवूनही आपण गुरुभेटीसाठी जाऊ शकत नाही, पण अचानक आपण गुरुभेटीसाठी जातो. याचाच अर्थ आहे की गुरु आपल्याला बोलावून घेत आहे. गुरुचरित्र पारायणाने मन प्रसन्न होते, सहनशीलता वाढते. दुसऱ्याकडे कोणतीच अपेक्षा ठेवावीशी वाटत नाही. गुरुभक्तीची ओढ लागते आणि गुरुभक्तीतच मन तल्लीन होऊन जातं. गुरुचरित्राच्या पारायणाने गुरुकृपेची अनुभूती येते, विनम्रता वाढते आणि आपल्या भक्तीचा स्तर उंचावतो. अशक्य वाटणारी कामे आपण करू लागतो. असाध्य आजारही बरे होऊन जातात. वाईट परिस्थिती हळूहळू बदलू शकते असा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण होतो आणि गुरूंच्यावर दृढ विश्वासही बसतो. गुरुचरित्राचे पारायण केल्याने गुरूंचे रक्षा कवच आपल्याभोवती सतत आहे आणि त्यामुळेच आपण वाईट परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडू याच्यावर विश्वास बसतो. न होणारी कामेही पूर्ण होण्यास सुरुवात होतात. म्हणूनच आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावे आणि स्वअनुभव घेऊन नक्कीच गुरुवरती विश्वास ठेवावा. भिवू नका, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.